साताऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ग्रस्त शेतकरी पुनर्वसनाच्या मागणीसाठी आक्रमक झालेत। रवंदी, आडोशी, माडोशी, कुसापूर, खिरखंडी, तांबी आणि वासोट या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ग्रस्त गावातील शेतकऱ्यांचा संयम आता सुटलेला आहे। पुनर्वसनाच्या मागण्या गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असून शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। 1985 साली वन विभागाने जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना पुनर्वसनाचं आश्वासन दिलं होतं। मात्र 2015 मध्ये ठाणे जिल्ह्यातील एकसाळ आणि सागावमध्ये केवळ 70 कुटुंबांचं अर्धवट पुनर्वसन करण्यात आलं। उर्वरित 50 कुटुंब अद्यापही बेघरच आहे। येईल त्या 15 तारखेपर्यंत आम्हाला गव्हर्नमेंटनं म्हणजे फॉरेस्ट खात्याने त्यांना अल्टिमेट दिला होता 15 तारखेला। तर 15 तारखेच्या नंतर आम्ही 16 तारखेला आमच्या मूळ गावी परत आडोशी या ठिकाणी जाणार आहे। आणि त्यावेळेस जर आम्हाला गव्हर्नमेंटनं कुठल्याही आतमध्ये जाताना जर अडकाव केला तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार तिथं आत्मदहन करणार आहे। 7 तारखेला ज्यावेळेस आमची मीटिंग लागली आणि बामनोली या गावी मीटिंग लावली होती, त्या ठिकाणी रेंजर साहेब तिथले होते, डेपो साहेब होते। तर त्यांनी सांगितलं आम्हाला की 8 दिवसामध्ये तुमचं जे काय असेल ते प्रश्न मार्गी लावतो, नाही तर आम्ही सांगितलं आमच्या मूळ गावी आम्ही जाऊन राहणार। सगळे वंचित ठेवले, पाणी नाही, गायरान नाही, जनावर चिरणारा गोवंश वाचवण्यासाठी आम्ही सगळं खूप येत आहे आमच्या। आणि परगावी जाण्यास आम्ही आता मूळ गावी येणार आहे रिटर्न। तर त्यासाठी आम्हाला कुठल्याही शासनाने त्याच्यावर दबाव आणू नये। आम्ही नाही तर शासनाला आत्मदान इशारा करणार, पूर्ण सहकुटुंबासकट आत्मदान करून पूर्णपणे विलंबित करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।